नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. राहुरी शनी शिंगणापूर नवीन रेल्वे मार्गामुळे बाधित होणाऱ्या शेतकरी बांधवांसोबत आमदार प्राजक्तदादा तनपुरे यांची सविस्तर बैठक. आज प्रस्तावित राहुरी शनी शिंगणापूर नवीन रेल्वे मार्गामुळे बाधित होणाऱ्या शेतकरी बांधवांसोबत सविस्तर बैठकीत त्यांच्या अडचणी, भावना आणि प्रश्न जाणून घेतले. शेतकऱ्यांच्या सुपीक बागायती जमिनी, पुढील पिढ्यांचे भविष्य आणि गावांच्या अस्तित्वाशी निगडीत असलेल्या विषयाकडे केवळ भूसंपादन म्हणून पाहता येणार नाही. हा हजारो कुटुंबाच्या आयुष्याचा प्रश्न आहे. या आंदोलनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत मी तुमच्या पाठीशी ठामपणे उभा राहीन. आमदार म्हणून मिळालेल्या पदाचा उपयोग जनतेच्या हितासाठीच व्हावा, हीच माझी भूमिका आहे. काही ठिकाणी मोबदल्याबाबत विविध अफवा पसरवल्या जात आहेत. शेतकऱ्यांनी अशा कोणत्याही चर्चांवर विश्वास ठेवू नये. पैशाने जमिनीची किंमत मोजता येते, पण त्या जमिनीवर उभे राहिलेले भविष्य, संस्कार आणि पुढच्या पिढ्यांचे आयुष्य विकत घेता येत नाही. आजही भूसंपादनाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झालेली नसताना प्रकल्पासाठी साहित्य आणण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या भावना, हरकती आणि न्याय मागण्यांवर निर्णय होत नाही, तोपर्यंत या प्रकल्पासाठी कोणत्याही प्रकारचे सहकार्य करू नये असे आवाहनही यावेळी केले. या लढ्याला अधिक संघटित स्वरूप देण्यासाठी सर्व बाधित गावातील प्रतिनिधींची कृती समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रत्येक गावातून जबाबदारीने काम करणारे प्रतिनिधी निवडून पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल. हा प्रश्न केवळ जमिनी जाण्यापुरता मर्यादित नाही. अनेक शेतजमिनी 2 भागात विभागल्या जातील. शेतीसाठी जाणे येणे कठीण होईल. सिंचन व्यवस्था, पाईपलाईन, शेतीची कामे आणि दैनंदिन जीवनावर दीर्घकालीन परिणाम होणार आहेत. त्यामुळे हा संघर्ष केवळ आजचा नसून पुढील अनेक पिढ्यांचा अस्तित्वाचा आहे. विधानसभा अधिवेशनातही हा विषय सातत्याने मांडला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री, मुख्यमंत्री आणि संबंधित यंत्रणांकडे वारंवार पाठपुरावा केला आहे. आता पुन्हा मुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊन रेल्वे मंत्र्यांसमोर बाधित शेतकऱ्यांची भूमिका मांडण्यासाठी वेळ मिळावा अशी मागणी करणार आहे. शेतकऱ्यांच्या भावना शासनापर्यंत पोहोचवणे ही माझी जबाबदारी आहे आणि न्याय मिळेपर्यंत हा पाठपुरावा सुरूच राहील. राहुरी प्रतिनिधी उमेश बाचकर. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.